सर्वांना नमस्कार. गुड इव्हिनिंग टू वन अँड ऑल. गुड इव्हिनिंग. आज या ठिकाणी आपण डॉक्टर संजय गायकवाड लिखित स्वराज्य संकल्पक शहाजी राजे या पुस्तकाचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत. आणि हा लोकार्पण सोहळा, हा विमोचन सोहळा, हा साकेत प्रकाशन, साकेत वर्ल्ड बुक या पुस्तकांच्या विश्वामध्ये आपण संपन्न करतो, याचा विशेष आनंद आहे. आणि हा लोकार्पण सोहळा अगदी प्रज्ञावंत, प्रतिभावंत, विचारवंत आणि साहित्यिक मांदियाळीमध्ये आपण संपन्न करतो आहोत. आणि या सुंदरशा सोहळ्यासाठी विचारमंचावर उपस्थित असणारे आदरणीय डॉक्टर सुधीर गव्हाणे सर, 2 विद्यापीठांचे सर कुलगुरू होते, हा विशेष आनंद आहे. आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे आदरणीय बाबा भांड सर, आदरणीय आशा भांड मॅडम, प्रतिमा भांड, यानंतर उपस्थित असणारे साकेत सर, संपूर्ण साकेत वर्ल्डची टीम आणि या पुस्तकाचे निर्माते, लेखक, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक, ज्यांची वाणी आणि लेखणी ही तलवारीपेक्षा सुद्धा धारधार आहे, असे आमचे डॉक्टर प्राध्यापक संजय गायकवाड सर. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत, ज्यामध्ये आमचे तेजराव गाडेकर सर या ठिकाणी आहेत, डॉक्टर विशाल तायडे सर आहेत, सुरासे सर या ठिकाणी आहेत, इतर अनेक दिग्गज असे साहित्यिक, शिक्षक मंडळी, पत्रकार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखरच हा अतिशय स्तुत्य, अभिनव आणि सुंदरसा हा सोहळा आहे. आणि या सोहळ्यामध्ये आपण इतिहासप्रेमींना दिशा दाखला देणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी आपण करतो आहोत. नव्हे तो लोकार्पण झालेलं आहे, हे औपचारिकरित्या या ठिकाणी मी जाहीर करते आहे. आणि या पुस्तक विमोचन प्रकाशन संबंधी डॉक्टर संजय गायकवाड सरांचं आपल्या सर्वांच्या वतीने, संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि कौतुक, अभिनंदन आहे. आणि साकेतने त्यांना जबरदस्त अशी लीड दिलेली आहे आणि सुंदर असं पुस्तक प्रकाशित केलं आहे. आणि हे पुस्तक सर्व दूर जावं, 7 समुद्रापार जावं, यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत. सरांची वाणी आणि लेखणी सर्वश्रुत आहे. अगदी डॉक्टर संजय गायकवाड सरांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. गायकवाड सरांना अनेक पुरस्कारसुद्धा लाभलेले आहेत, याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. जेव्हा आपण बघतो की हिंदवी स्वराज्याची संस्थापना किंवा स्थापना करणारे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, आणि मग शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचा वसा आणि वारसा देणारे त्यांचे पिता स्वराज्य संकल्पक शहाजी राजे. शहाजी राजांना सर्व इतिहासकार, इतिहासप्रेमी हे स्वराज्य संकल्पक म्हणूनच ओळखतात. कारण हिंदवी स्वराज्याची ही जी संकल्पना आहे, हा जो राजकीय वसा वारसा आहे, हा शहाजी राजांच्या भूमिकेमधूनच जन्माला आला होता. आपण सगळेजण बघतो की 17व्या शतकामध्ये अनेक शाह्या भारतामध्ये अस्तित्वात होत्या, ज्यामध्ये निजामशाही आहे, आदिलशाही आहे, मुघल सम्राटांचं साम्राज्य होतं. आणि या तिन्ही सम्राटांकडे शहाजी राजे हे त्यांनी आधिपत्याखाली त्यांच्या काम केलेलं होतं. परंतु शहाजी राजांनी 2 गोष्टी आयुष्यभर कायम जपल्या, त्या म्हणजे सामर्थ्य आणि स्वाभिमान. जरी ते आदिलशहांकडे कार्यरत होते, तरीही त्यांचा स्वाभिमान मात्र कायम अबाधित होता. आणि आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं, याचे संस्कार त्यांनी शिवाजी महाराजांना दिले होते. आणि पुणे आणि सुप्याची जहागिरी जाणीवपूर्वक शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेबांना दिलेली होती, कारण तिथूनच स्वराज्य स्थापन होणार याची महत्त्वाकांक्षा शहाजी राजांच्या मनामध्ये होती. आणि आपण शहाजी राजांचे गुण बघितले तर ते प्रचंड असे मुत्सद्दी होते. त्यांचा हा मुत्सद्दीपणा, त्यांच्यामध्ये असलेलं कुशल संघटकपणा, हा अतिशय महत्त्वाचा गुण होता. आणि ते उत्तम दूरदर्शी होते. त्यांच्यामध्ये असलेला दूरदर्शीपणा हा मुघल सम्राटांना सुद्धा घाबरवणारा होता. अनेक प्रसंग इतिहासामध्ये असे आहेत की हे जे सम्राट होते ते शहाजीराजांना घाबरून होते, दचकून होते, वचकून होते, कारण त्यांचा दराराच तसा होता. आणि शहाजीराजांचा दरारा हा शिवबांमध्ये तसाच्या तसा अवतरला, कारण माँसाहेब जिजाऊ यांनी शिवाजीराजांना संस्कार दिले, मूल्य दिले. आणि या संस्कारांचा, मूल्यांचा, जिजाऊंचा आणि शहाजीराजांचा वारसा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. असे अनेक दाखले आणि उदाहरणं आपण इतिहासामध्ये बघतो. आणि म्हणूनच असं म्हणतात की सूर्याआधी नमस्कार पूर्व दिशेस करावा, आणि शिवबा आधी मुजरा मा जिजाऊ आणि शहाजी राजांना करावा. आणि म्हणून
शहाजी राजांना आणि मा जिजाऊंना सुद्धा या ठिकाणी मानाचा मुजरा आपल्या सर्वांच्या वतीने करते. आणि साकेत प्रकाशनने हे शिवधनुष्य पेललेलं आहे, अगदी उत्तम रीतीने पेललेलं आहे. अगदी अनेक वेळा बघतो की बाबांची अनेक पुस्तकं साकेत प्रकाशनाच्या माध्यमामधून प्रकाशित झालेली आहेत. आणि अभिमानाने मला सांगावंसं वाटतं की बाबा, आमच्याकडे येणारे अनेक अतिथी असतात, अनेक मान्यवर असतात आणि या येणाऱ्या सर्व मान्यवरांना आम्ही आपलीच पुस्तकं भेट म्हणून देतो. अगदी माझ्या कार्यालयामध्ये जवळपास 10,000 पुस्तकं आपल्या प्रकाशनाची ठेवलेली आहेत. येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही साकेत प्रकाशनाची पुस्तकं देतो, कारण हे आपलं प्रकाशन आहे, आपल्या जिल्ह्याचं प्रकाशन आहे. अतिशय स्तुत्य आणि सुंदरशी हजारो पुस्तकं साकेत प्रकाशनने निर्माण केलेली आहेत. अगदी मला सांगायला आनंद वाटतो की एक पुस्तक मी आता गायकवाड सरांना भेट देण्यासाठी आणलेलं आहे, बडोद्याचा राज्यकारभार. आपण सगळेजण बघतो की अनेक पुस्तकं बाबासाहेब सरांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावरती लिहिलेली आहेत. आपल्या सगळ्यांना विदित आहे की महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानमध्ये सर्वात प्रथम भारतामध्ये प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत केलं होतं. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलेलं होतं. वंचितांच्या शिक्षणासाठी दारं खुली केली होती. आणि जे विद्यार्थी आहेत, जे गुणवंत आहेत, जे ज्ञानवंत आहेत, त्यांना शिक्षण मिळावं देशामध्ये आणि विदेशामध्ये, त्यासाठी शिष्यवृत्तीसुद्धा दिलेल्या होत्या. असे हे महाराजा सयाजीराव गायकवाड, तोच वसा घेऊन वावरणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि त्याच्यावरती कळस चढवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रामधून आपण आणि आपले विद्यार्थ्यांनी अनेक गुण घ्यावेत आणि हे पुस्तक वाचावं आणि आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरित करावं, अशी सुद्धा मी विनंती करते. या ठिकाणी आमचे अनेक शिक्षक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि असं म्हणतात की मला या ठिकाणी गुलजार साहेबांचा एक शेर आठवतो की गुलजार सर म्हणतात की लोग कहते हैं कि धड़कने सीने में होती है, लोग कहते हैं कि सीने में धड़कने होती है, लेकिन मैं कहता हूँ जब मैं लिखूँ तो मेरी उंगलियां भी धडकती है. आणि ह्या उंगलिया धडकतात. उंगलीमध्ये, बोटांमध्ये सुद्धा खूप मोठी जादू आहे. आणि ही बोटांमध्ये असणारी जादू लेखकाच्या दिल, दिमाग आणि उंगलीमधून वाचकांपर्यंत पोहोचते. हे सर्वदूर असणारं सामर्थ्य आहे. आणि हे सामर्थ्य डॉक्टर संजय गायकवाड सरांनी खूप छान पद्धतीने पेललेलं आहे. आणि या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने सर आपणास लाख लाख शुभेच्छा. अशीच अनेक पुस्तकं आपल्याकडून प्रकाशित व्हावीत आणि आपल्या वाणीने हजारो विद्यार्थ्यांना व्याख्यानांच्या माध्यमामधून असेल, इतिहासाची किंवा इतर अनेक गोष्टींची जाणीव व्हावी, प्रेरणा व्हावी, अशा अनंत शुभकामना या ठिकाणी व्यक्त करते. आणि साकेत प्रकाशनाला सुद्धा मनापासून शुभेच्छा देते. आमचे अनेक शिक्षक अनेक छान पद्धतीने पुस्तकं लिहितात, कथा लिहितात, कविता लिहितात, कादंबऱ्या लिहितात आणि प्रवास वर्णन आहेत. अनेक प्रकारचं ललित लेखन आमची शिक्षक मंडळी करत असतात. तर यापुढे आपण आमच्या शिक्षक मंडळींची पुस्तकं सुद्धा प्रकाशित करावीत साकेतच्या माध्यमामधून, अशीही विनंती करते. आणि याही पुढे जाऊन आमचे विद्यार्थी सुद्धा खूप सुंदर लिहितात. जिल्ह्यामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत जे खूप सुंदर अशा कविता, कथा, कादंबरी लिहित आहेत. तर त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशनसुद्धा आपल्या माध्यमामधून व्हावं, अशीही आशा या ठिकाणी व्यक्त करते. लेखकांना आणि प्रकाशकांना उभयतांना दोघांनाही मनापासून हार्दिक शुभकामना. आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तिसरा शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड सर आहेत. अगदी आपण थोड्याच कालावधीमध्ये हे साहित्य संमेलन आपण घेणार आहोत. दुसरं शिक्षक साहित्य संमेलनसुद्धा आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलं आणि ते 283 देशांपर्यंत पोहोचलेलं होतं. खूप सुंदर असा संदेश या साहित्य संमेलनाच्या माध्यमामधून गेला. तर तिसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनासाठी सुद्धा आपल्या सर्वांना आग्रहाचं आमंत्रण या ठिकाणी देते. आपण सर्वांनी यावं. आणि हा स्वागताध्यक्ष आहे मी, तर स्वागताध्यक्ष या नात्याने आपण यावं. अध्यक्षांनीही पाठीमागून सांगितलेलं आहे. तर सर्वांना आग्रहाचं आमंत्रण. आणि या लोकार्पण सोहळ्यासाठी, पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अनेक शुभकामना व्यक्त करते आणि थांबते.